मॉर्निंग मित्रांनो, आज तुमच्यासाठी नवीन ब्लॉग बनवायला सुरुवात केली आहे आणि आज आम्ही निघलोय संगमनेरला. आमचे मित्रांनो, आम्ही आज संगमनेरला गेलो होतो. संगमनेरला काही कारण असतं आमचं काम तिथं काही संगमनेरला झालं नाही आणि ते म्हटले तुम्ही आश्वीला जा, आश्वीच्या ब्रांचमध्ये जा, तुम्ही आश्वीच्या ब्रांचमध्ये तुमचं काम होईल आणि त्याच्यासाठी आम्हाला मग परत आश्वीच्या ब्रांचसाठी ना जावं लागलं. आणि मित्रांनो, आम्ही आज तुम्हाला इंद्रगिरी महाराजांचं घर दाखवतो आणि तुम्ही ओळखतच असणार, कारण की ते उत्कृष्ट कीर्तनकार आणि अतिशय भारी कीर्तन करतात. तेव्हा मित्रांनो, घर इंद्रगिरी महाराजांचं दिसतंय, पाहिलं असेल तुम्ही आता घर. आम्ही तुम्हाला इंद्रगिरी महाराजांचं घर दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला, पण काही कारणास्तव आम्ही ते घर काही दाखवू नाही शकलो तुम्हाला. पण बाहेरून बऱ्यापैकी आम्हाला तेवढं जमलं, तेवढ्या दाखवण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला. पण आज आमचा दिवस एवढा खराब गेला कारण की आम्ही संगमनेरला गेलो पहिल्यांदा. संगमनेरवरून आश्वीला आलो आणि आता आमचं काम एकदम ओकेमध्ये झालेलं आहे. आणि आमचे शिवम सर तर फार वैतागून गेले, एकदम टेन्शनमध्ये आले आणि येऊन डायरेक्ट नदीवर थांबलो. तुमच्यासाठी एक नवीन स्पॉट शोधला आणि थांबवून घेतलं डायरेक्ट इथं. मग काय करता, आम्ही खूप कंटाळलो, असं फार बोर झालो. आजचा दिवसच एवढा खराब गेला ना, तुमच्यासाठी आम्हाला व्हिडिओ करायला सुद्धा टाईम भेटला नाही. सोबत राहून आमची गाडी पण कंटाळली असं आज. आणि काय इथं वातावरण भारी आहे आणि आमच्यापासून एक आत्ता ज्येष्ठ बाबा गेले. बाबा आम्हाला म्हणत होते की कुठले रे मित्रांनो भाऊ, तुम्ही लई व्हिडिओ काढताना दिसले आम्हाला, असं तसं बोलायला लागले बाबा. आता काय आम्ही काय म्हटलं नाही काही त्यांना, बाबांना म्हटलं जाऊ द्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हटलं. पण बाबा म्हणले माझ्या स्क्रीन टचच नाही, त्याच्यामुळे आम्ही काही लोड नाही घेतला एवढा. म्हटलं बाबा ठीक आहे मग जाऊ द्या, मग काय आम्ही त्यांना व्हिडिओमध्ये घेणार होतो. तेव्हा बाबा गेले बाबा. आता आज आम्ही नाश्ता केला पण आमच्या गाडीला काही पाजायचं राहिलं होतं, पण आता आम्ही आमच्या गाडीला पण पेट्रोल पाजू. आज आम्हाला रस्त्यातून येता आहे ना शुभमच्या कॉलेजची आठवण झाली, CX कॉलेजची. मग शुभम आम्ही आलो डायरेक्ट कॉलेजला. मग शुभम इथंच शिकायला होता आणि शुभमची एकदम जुनी आठवण ही कॉलेजची. जुनी आठवण आहे. मी ॲक्च्युली मित्रांनो माझी 11वी-12वी इथं झाली. आर्ट कॉमर्स सायन्स कम्प्युटर सायन्स कॉलेज आश्वी खुर्दा. तर मित्रांनो माझा जो क्लासरूम होता तो फर्स्ट अँड सेकंड फ्लोअर होता त्यावेळेस. आणि हे बघा इथं जे तुम्हाला बॅकग्राऊंडला दिसतंय, हे जे बॅकग्राऊंडला दिसतंय माझे 11वी-12वी पेपर आहे. आणि इथं बघा आम्ही स्टेजवर मैदान क्रिकेट खेळायचो, ज्या आमच्या स्पोर्टच्या ज्या ॲक्टिव्हिटी व्हायच्या त्या इथं या ठिकाणी व्हायच्या. आणि जे काही एक्झाम वगैरे इकडे कलेक्ट करायचे, जी आमची प्रे असायची ती इथे त्या मैदानात किंवा इथं समोर असायची. मित्रांनो आज आमचं सगळं काम उरकून आता आम्ही एकदम डायरेक्ट घराकडे निघलोय. आणि आज आम्ही गेलो शिवमच्या कॉलेजला, भेट दिली. आणि शिवमचं एक्स कॉलेज म्हणजे त्याला थोडं असं इमोशनल झाला होता, कारण की त्याला असं काय होतं की जुन्या आठवणी ताज्या झाल्या. आणि मित्रांनो तुमचं पण जुनं कॉलेज किंवा मग तुम्ही जिथं 11वी-12वी केली किंवा 10वी केली, तर तुमचं पण कॉलेज तुम्ही मिस करताय का काय हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आता व्हिडिओमध्ये दिसेलच तुम्हाला कॉलेज वगैरे, पण तरी तुम्ही चॅनलला एकदा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओला पण, आणि भरभरून प्रेम द्या.